हा नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दयानंद किल्लारे लातूरवरून. तर आपण हा तिसऱ्या खोडव्याचा ऊस दाखवतोय बरं का. तर हा ऊस आपण तिसऱ्या खोडव्याचा दाखवतोय. 2 वर्ष पहिल्या वर्षी कारखान्याला गेला आणि यंदा आपण ह्या ऊसाचं गुराळ केलं. ह्या ऊसाला फक्त झाले आज 3.5 महिने. 3.5 महिन्याचा ऊस आहे. ऊसाची उंची 5 फुटाच्या पण वरी गेली आहे. हे बघा, हातवरी करतो मी. 5 फुटाच्या वरी गेली आहे. ह्याला कुठलीच मेहनत मशागत जास्त केलेली नाही. फक्त ऊस तुटल्याच्या नंतर 5 फुटामध्ये 5 आच्छादन म्हणून ठेवलं आहे. ते 5 फुटाचा पट्टा आहे असा. आणि 8 फुटाच्या पट्ट्यामध्ये उडीद विस्कटून टाकून हलकासा कुळव मारला आहे. फक्त बी मातीमध्ये जाऊन वापावं, उगवावं ह्या हेतून हलकीशी मेहनत केली. ह्याला कुठलंच काही केलेलं नाही. आणि तणाच्या बंदोबस्तासाठी आपण फक्त ऊसाच्या काकरीचं म्हणजे हे ऊसाच्या गड्ड्याच्या कडचं थोडं ऊसाला अडचण होऊ नये म्हणून तण आपण काढून घेतलं आहे. आणि मधलं तण काढलं नाही बरं का. हे सेंटरमधले जे आहे तण, जे पट्टा दिसतो आहे त्याच्यामध्ये आपण खुरपलं नाही किंवा तण काढलं नाही. जे वापलं आहे ते वापलं आहे. पण उडीद कसा वापला आहे, खचाखच वापला आहे. त्याच्यामुळं आता उडदाला फुलं आहेत, शेंगा आहेत, असं एकदम रान भुसभुशीत झालं. हे बघा, उडदाच्या मुळ्या, असं उडदाचा पाला, हे उडदाच्या शेंगा, हे असं सगळं लागलं आहे. तणाचं कंट्रोल पण झालं आहे. आणि फक्त 3 ते 3.5 महिन्याचा ऊस आहे. तर जबरदस्त फुटवा पण झाला आहे आणि कलर पण बघा. आणि आत्ता ह्याला त्रिसूत्रीची आपण तयारी चालू केली आहे मारायची. पहिली त्रिसूत्री मारणार आहे. तर कसं आहे, वरचीवर जमीन आपली ताकदवान झाली की पीक आपलंच जमीन काय दाखवत नाही, ठेवून घेत नाही. बरोबर पिकाच्या रूपातून आपल्या जमिनीची ताकद कळते. तरी तिसऱ्या खोडव्याचं आपलं ऊस आहे. आणि आपण ह्याला पाणीसुद्धा ह्या फ्लॉटला 1 महिन्याला एकच पाणी भेटलं आहे. मोजकं पाणी राहूनसुद्धा फ्लॉट असा जबरदस्त आहे बघा. तर आता आपण हे 400 लिटरच्या ड्रममध्ये, 500 लिटरचा ड्रम आहे, ह्याच्यामध्ये आपण हे बघा, हे पीठ आणि गुळ मिक्स करून घेतले. गुळाचं पाणी आणि हरभऱ्याचं पीठ ह्या 2 बकेटा. ह्याच्यामध्ये 5 किलो पीठ आणि 5 किलो गुळाचं पाणी आहे. ह्याच्यामध्ये 5 किलो पीठ आणि 5 किलो गुळाचं पाणी. आणि ह्या टोपल्यामध्ये 20 किलो शेण आहे. तर 10 किलो गूळ, 20 किलो शेण आणि 10 किलो हरभऱ्याचं पीठ, हे सगळं मिश्रण आपण ह्या बॅलरमध्ये टाकून त्रिसूत्री तयार करणार आहे. आणि 3 दिवसाच्या नंतर ह्याच ऊसाला, आता खालून पाणी चालू आहे, ह्याच ऊसाला आपण मारणार आहे. तर एकदम समाधानकारक ऊस वाटतोय. तिसऱ्या खोडव्याचा ऊस म्हणल्यावर बरेच शेतकरी आपले दुसऱ्या दोनच पिकं ऊस शेतीतले घेऊन मोडत आहेत, आता येत नाही म्हणून. तर तिसऱ्यासुद्धा खोडव्याचा ऊस आपला चांगला आहे, छान आहे एकदम. तर ठीक आहे, पुन्हा भेटू अजून.